म्हटलं, "आपण मला लिहून देणार आहे का? की असं होणार आहे?" ते "येस, मला पेपर द्या." तर मी त्यांना पेपर घेऊन त्यांना दिला. सौम्या शर्मा AIR बिलो 50 ओह माय गॉड! ऐसा. यू-पी-एस-सीमध्ये तुम्ही डबल रँकसाठी होप करत होत्या आणि तुम्हाला यू-पी-एस-सीमध्ये जो तुमचा रँक होता, तो 9वा रँक होता आणि अगदी पहिल्याच अटेम्प्टमध्ये तो तुम्ही मिळवला होता. तर हे यश तुम्ही कसं गाठलं? की याची इंटरेस्टिंग स्टोरी कशी आहे ती प्लीज आमच्या वैज्ञानिकांना सांगा. हो, ते खरंच आहे, की माझी ज्या पद्धतीने प्रिपरेशन झाली होती आणि ज्या पद्धतीने माझ्या प्रिलिम्स त्याच्यानंतर मेन्स हे करण्यात आले, तर मला एक प्रकारचा कॉन्फिडन्स नक्की होता, की एक्झाम चांगले गेले आहे आणि मी प्रत्येक पेपरला कंप्लीट केला आहे. त्यामुळे मला एवढा कॉन्फिडन्स होता, की रँक चांगला येऊ शकता. या पूर्ण माझी जे जर्नी होती, त्या दरम्यान माझे पूर्ण कुटुंब माझ्यासोबत होता आणि त्यांचा पण भरपूर विश्वास होता, की उदाहरण माझे जे वडील आहे, मी जेव्हा प्रिपरेशन करत होते, त्यावेळी ते एकदा आले आणि त्यांनी जेव्हा मला पाहिलं, तर ते म्हटले, की "ज्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करत आहे, मला नाही वाटते, की आणखी लोक या पद्धतीने करत आहे." कारण मी सकाळी उठल्यानंतर रात्री झोपूनपर्यंत फक्त अभ्यास UPSCचा करत होते आणि इतर सगळे बोलू शकता ॲक्टिव्हिटीज, सोशलायझेशन सगळा बंद केला होता आणि पूर्ण फोकसने आपल्या रूममध्ये बसून तयारी करत होते.